आजचा टॉपिक खूपच इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे ग्लुटाथिऑन आणि स्किन लाइटनिंगसाठी तर ग्लुटाथिऑन म्हणजे आजकाल चर्चेतला विषय असं आपण म्हणू शकतो. तर ग्लुटाथिऑन नेमकं काय करतं? त्याचं शरीरातलं प्रमाण कसं वाढलं पाहिजे? खरंच गोळ्या किंवा इंजेक्शन घेतले पाहिजेत का? या सगळ्यांबद्दल आज जाणून घेऊयात ग्लुटाथिऑनबद्दल. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. तर ग्लुटाथिऑन हे काय आहे तर मास्टर अँटीऑक्सिडंट. तर आधीच बघूयात की अँटीऑक्सिडंट म्हणजे नेमकं काय आणि ते नेमकं काय काम करतं. त्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स असतात. तर ते फ्री रॅडिकल्स आपल्या सेलला डॅमेज करतात आणि मग पुढे जाऊन खूप मोठे आजार होऊ शकतात. ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असं म्हणतो. म्हणजे मग तो टाईप 2 डायबिटीस आहे, हार्ट डिसीजेस आहेत, कॅन्सर आहे, म्हणजे मोठे मोठे आजार ज्याने आपण घाबरतो. तर जेव्हा या फ्री रॅडिकल्सचं प्रमाण शरीरामध्ये खूप जास्त होतं, सेल डॅमेज जास्त होतं, तेव्हा आजार जास्त वाढतात. आणि म्हणूनच हा जो डॅमेज आहे, हा होऊ नये यासाठी अँटीऑक्सिडंटचं काम आहे. तर मग हे अँटीऑक्सिडंट कोणकोणते आहेत? तर व्हिटॅमिन सी, ई, झिंक, सेलेनियम, ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स आणि ग्लुटाथिऑन सुद्धा. जर फ्री रॅडिकलचं प्रमाण जास्त झालं तर शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढणार आहे. मग फ्री रॅडिकलचं प्रमाण जास्त होण्यासाठी किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, हे जर तुम्हाला कळालं ना, तर ग्लुटाथिऑन बद्दल तुम्हाला फार काही इंजेक्शन गोळ्यांची गरज पण नाही पडणार. तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो कशामुळे? काही बाहेरच्या गोष्टी, काही आतल्या गोष्टी असं पण म्हणू शकतो. बाहेरच्या गोष्टी म्हणजे काय? तर आपण जे काही खूप जास्त पेस्टिसाइड्स असलेलं अन्नधान्य खातो किंवा जे आता सध्या मेट्रो सिटीजमध्ये असलेलं पोल्युशनचं वाढलेलं प्रमाण, याच्यामुळे सुद्धा शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. आणि आपण काय चुका करतो आपल्या जीवनशैलीमध्ये, जसं एक्सेसिव्ह स्मोकिंग आहे किंवा अल्कोहोलचं प्रमाण सध्या खूप जास्त आहे, कॉमन आहे आणि सगळ्यांमध्ये पण आहे. ही 2 महत्त्वाची कारणं आहेत. पण जर तुम्ही खूप जंक फूड घेत असाल, खूप जास्त साखर, मैदा किंवा कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ, फ्राईड फूड जास्त खात असाल, तर आपोआप शरीरावर हे अन्नपदार्थ पचवण्यासाठी ताण येणार आहे. ताण आला की फ्री रॅडिकल जास्त वाढणार, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढणार, आपोआप अँटीऑक्सिडंटचं प्रमाण देखील कमी होणार. किंवा तुम्ही खूप जास्त ओव्हरवेट असाल, ओबेज असाल. ओव्हरवेट म्हणजे काय? तर तुमचा BMI 25 पेक्षा जास्त आणि ओबेसिटी कशाला म्हणू शकतो? जेव्हा BMI 30 पेक्षा जास्त असतो. तर ह्या अशा अनेक कारणांमुळे शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढणार आहे. म्हणून अँटीऑक्सिडंट खूप महत्त्वाचे आहेत. तर जर तुमचं लाईफस्टाईल जर तुम्ही चांगलं ठेवलं, तर हे अँटीऑक्सिडंट शरीरामध्ये त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करू शकणार आहेत. म्हणजेच काय? की सध्याची चळवळ आहे, की सेंद्रिय अन्नपदार्थ, सेंद्रिय अन्नपदार्थ. त्याचं कारणच हे, कारण पेस्टिसाइड जास्त जात आहेत ना, तर ते नको जायला. म्हणून तुम्ही सेंद्रिय अन्नपदार्थांचा तुमच्या जीवनशैलीमध्ये वापर करू शकता. खूप महत्त्वाचं आहे. तुमचं अल्कोहोलचं प्रमाण लिमिट करा. स्मोकिंग करू नका. साखरेचे पदार्थ, गोडाचे पदार्थ खूप खाऊ नका. अध्यशन करू नका. अध्यशन म्हणजे काय? की पोट भरलंय, व्यवस्थित पोट भरून जेवण झालंय आणि त्याच्यानंतर आम्ही डेझर्ट खातो, याला म्हणायचं अध्यशन. हेही करू नका. तर आपोआपच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होणार आहे. आणि मग तुम्हाला स्किन लाइटनिंगसाठी ग्लुटाथिऑनची गरज पडेल का? तर नाहीच पडणार आहे. तर असं हे ग्लुटाथिऑन एक मास्टर अँटीऑक्सिडंट आहे. शरीर ते स्वतः तयार करतं. लिव्हरमध्ये तयार होतं, त्याचबरोबर शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये देखील तयार होत असतं. व्हिटॅमिन सी, ई, ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ॲसिड हे मात्र शरीर तयार नाही करत. तुम्हाला ते अन्नपदार्थातून घ्यावं लागतं किंवा मिळवावं लागतं. तर ग्लुटाथिऑनचं शरीर स्वतः तयार करत असेल, तर तुमची जर जीवनशैली खूप चांगली असेल, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी योग्य असतील, तर शरीरामध्ये ते चांगल्याच प्रमाणामध्ये तयार होणार आहे. पण जसं-जसं आपलं वय वाढतं, तसं-तसं या ग्लुटाथिऑनचं प्रमाण देखील शरीरातलं कमी होतं. कारण एजिंग, शरीराची हळू जसं वय वाढतं, तसं कुठल्याही गोष्टी करण्याची क्षमता आपोआपच कमी होत असते. त्यामुळे इतरही अनेक काही कारणं आहेत, ज्यांनी ग्लुटाथिऑन शरीरातलं कमी होऊ शकतं. ते म्हणजे तुम्हाला काही लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला टाईप 2 डायबिटीस असेल, क्रॉनिक इन्फ्लमेशन बॉडीमध्ये होत असेल, तुमचा गट खूप जास्त डिस्टर्ब असेल, तर अशा कारणांमुळे याचं डिप्लेशन होणार आहे. सो तुम्हाला जर का ग्लुटाथिऑन शरीरातलं त्याचं प्रमाण वाढवायचं तर नेमकं काय केलं गेलं पाहिजे? एकदम महत्त्वाचा प्रश्न हा. तर सगळेजण जे सांगतात ते चांगलं अन्न खा, व्यवस्थित तुमची लाईफस्टाईल ठेवा. पण नेमकं म्हणजे करायचं काय? तर आधी आपण बघूया डाएटबद्दल. तर आहारात कोणते पदार्थ असावेत आणि आहार कसा घ्यावा, ह्या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे की आहार कसा घेतला पाहिजे. तर तुम्ही रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या आधी करा. जेवणाच्या वेळा निश्चित ठरवा आणि त्या नेहमी फॉलो करा. अद्दिशन करू नका.
जेवढं तुमच्या पोटाची कपॅसिटी आहे त्याचं 1/4 तुम्ही शिल्लक ठेवा. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, सावकाश जेवा असं म्हणतात. अवकाश म्हणजे पोटामध्ये थोडीशी जागा सोडा, तेवढंच अन्न खा. हे झाले बेसिक नियम. फक्त ग्लुटाथिओनसाठीच नाही तर ओव्हरऑल तुमचं शरीर हेल्दी राहण्यासाठी. मग ग्लुटाथिओन कशामध्ये जास्त मिळतं किंवा कशापासून मिळू शकतं? तर ग्लुटाथिओन हे ट्रायपेप्टाइड आहे. 3 अमायनो ॲसिडच्या कॉम्बिनेशनमुळे ते मिळतं. ग्लायसिन, सिस्टीन आणि ग्लुटामिक ॲसिड. सो तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. साधारण एक आपण म्हणू बॉडी वेट प्रमाणे 1 ग्रॅम पर kg पर बॉडी वेट असं असायला हवं. त्याचबरोबर पदार्थ कोणते खायचे? तर पदार्थांमध्ये कांदा, लसूण, त्याच्यानंतर आपला कोबी, गाजर, फळांपैकी तुम्ही सफरचंद, जे काही सायट्रस फ्रूट आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त आहे, आवळा, ह्या गोष्टींचं सेवन जास्त प्रमाणामध्ये करायला हवं. सेलेनियम आणि सल्फर रिच फूड, कारण ह्या गोष्टींचा ग्लुटाथिओन तयार करण्यामध्ये खूप मदत होत असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही फिश, मीट, एग्ज, ब्रोकोली, मशरूम्स, भेंडी, ॲव्होकाडो सारखी फळं, ह्या सगळ्यांमधून तुम्हाला ग्लुटाथिओन जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतं. आता मला मिळतंय पण ते शरीरामध्ये म्हणजे शरीराने ते तयार देखील केलं पाहिजे. जे अन्नपदार्थातून होते म्हणजेच काय, पचन होऊन शरीराला ते मिळालं पाहिजे. म्हणजेच तुमचं मेटाबॉलिझम चांगलं पाहिजे. मग चांगलं मेटाबॉलिझम होण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज केला पाहिजे. त्याच्यामध्ये कार्डिओ करत असाल तर चांगलंच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस सुद्धा करा. वेळेवर झोपा. वेळेवर झोपा हे म्हणण्याचा अर्थ काय, तर आपल्या शरीराचं सायकल हे सूर्याप्रमाणे चालतं. सूर्य उगवला, सूर्य मावळला, तसंच आपल्या शरीरातले सगळे सिस्टीम काम करायला लागले, हळूहळू त्यांचं काम स्लबिश होतं. म्हणून तुम्ही सूर्य मावळल्यानंतर साधारण 2-3 तासांनी झोपलं पाहिजे. अवघड आहे थोडंसं, पण मग याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर 10 पेक्षा जास्त आम्ही जागरण करणार नाही, 10 वाजता झोपणार आणि मग 8 तासांची व्यवस्थित पुरेशी झोप घेतली पाहिजे. आणि जे काही तुमचं मी मगाशी आहाराचे नियम सांगितले ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत. म्हणजे तुमचं जे काही डेली रुटीन आहे ते व्यवस्थित तुम्ही सेट केलं पाहिजे. सगळेजण स्किन केअर, हेअर केअरसाठी मॉर्निंग रेजिम, इव्हनिंग रेजिम, नाईट रेजिम करतात. मग तसं शरीरासाठी जे रेजिम आहे ते डेली रेजिम आहे. त्यालाच तर दिनचर्या असं म्हटलं जातं. त्या दिनचर्येचा भाग म्हणून जेवणाचे काही नियम तुम्ही पाळले पाहिजे, झोपायचे आणि व्यायामाचे सुद्धा. हे केलं तरी तुमच्या शरीरातल्या ग्लुटाथिओनचं प्रमाण मेंटेन राहणार आहे. मला असं वाटतं की हे सगळं कळल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की खरंच ग्लुटाथिओनच्या टॅबलेट किंवा इंजेक्शनची गरज आहे का? तर नाही. जेवढं तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चांगलं ठेवाल तेवढं तुमचं शरीर या गोष्टी स्वतः प्रोड्यूस करणार आहे. मग तुम्हाला एक्सटर्नली गरज नाही पडणार. पण हो, औषध म्हणून सुद्धा ग्लुटाथिओनची गरज पडते. म्हणून तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्यानंतरच ग्लुटाथिओनचे टॅबलेट्स किंवा इंजेक्शन्स तुम्ही घेऊ शकता. पण फक्त स्किन लाईटनिंगसाठी नाही बरं का. तर ओव्हरऑल शरीरातलं एक चांगलं अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित तयार होणं आणि त्याने त्याची कामं चांगली करणं की जेणेकरून आपण लॉंग टर्म हेल्दी राहू. मला असं वाटतं ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर सुद्धा करा.